नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता मंजू पडून गेलेली असते. तर आता मंजू एका गाडीखाली येते, गाडीच्या समोर येते आणि म्हणते, प्लीज मला वाचवा, मी कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे आहे, मला पुढच्या चौकीमध्ये सोडता का, प्लीज माझी मदत करा जरा. तेवढ्यात आता मंजू समोर येते आणि बघते तर काय सत्या समोर असतो गाडीवर. सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही पडून तर गेला, तर माझ्या वाचून नाही पडून जाणार तुम्ही, कारण मीच तुम्हाला आणलं आहे, तर मीच तुम्हाला सोडणार, असं आता सत्या तिला म्हणतो. त्याला मंजूलाही खूप मोठा धक्का बसतो. तर आता मंजू परत पुढे जाते आणि पडते तेव्हा तिला समोर आता बलमा आणि त्याचे मित्र उभे दिसतात. तेव्हा आता बलमा हात जोडताना म्हणतात, वाघमारे प्लीज तुम्ही ऐका, मी तुम्हाला म्हणत होतो ना की तुम्ही पळू नका, कारण सत्या काही आम्हाला सोडणार नाही, तुम्हालाही सोडणार नाही, तुम्ही कशाला पळाल्या हो, आल्याच नसो आता परत. तेव्हा आता बलमा म्हणतो, प्लीज तुमच्या पाया पडतो, पण आता चला परत आता. तेव्हा आता सत्या म्हणतो, चला वाघमारे. तेव्हा आता ते परत तिला घेऊन जातात ज्या ठिकाणी तिला किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणी. परत आता खुर्चीवर बसवतात आणि तिचे हातपाय सत्या बांधतो. तेव्हा आता मंजू म्हणते, अरे मला दुखतंय ना, हळू बांध ना जरा. तेव्हा आता सत्या म्हणतो, नाही हळू बांधलं ना की तुम्ही जोरात तुम्ही सोडून पळून जातात, म्हणून आता तुम्हाला मी पक्कच बांधणार आहे की तुम्ही आता इथून हालणार सुद्धा नाही. तेव्हा आता लगेच मग दुसरीकडे आता आत्याबाई आणि आतोबा झोपलेले असतात आणि मम्मी साहेब आणि कवीसुद्धा झोपलेली असतात. आता मम्मी साहेबांना काही झोप लागत नसते, कारण हे एवढे मोठ्याने घोरत असतात की खूपच. तेव्हा आता आत्याबाई मम्मी साहेब कवीला उठवते आणि म्हणते, काय कवे उठ की, हे बघ ना कसे झोपताय, यांना टेप लाव जरा, यांच्या तोंडाला खूप घोरताय, असं तर मी कधीच झोपलेली याच्या घोरण्याच्या आवाजामध्ये. तेव्हा आता कवी म्हणते, हो ना मम्मी खूपच घोरताय हे लोक, आपल्याला झोपच नाही लागणार आहे. तेवढंच आता ते मम्मी साहेब तिची बोलत असते. तेव्हा आता मम्मी साहेब त्यांना उठवताय म्हणते, काय झोपताय, काय घोरताय एवढ्या मोठ्याने, कसे तुम्ही आधी घोरलेलेच नाही आहे, इतके जोरजोरात घोरताय बाबा, मला नाही झोप लागणार इथे. तेव्हा आता ते उठून बसतात. तेवढ्यात आता तिथे दरवाजा वाजतो. तर आता हे परत घाबरून जातात की कोण आलं, पोलीस तर नाही आले आपल्याला पकडायला, असं वाटत असतं त्यांना. तर आता आतोबा दरवाजा उघडायला जातात, तर समोर डीजे असतं. तेव्हा आता आतोबा म्हणतात, डीजे तू आहे का, आम्ही किती घाबरलो डीजे तू आहे म्हणून. तेव्हा आता डीजे तर येतोच, त्याच्या मागोमाग आता आमरी आणि तिची आईसुद्धा येते. तर आमरी आणि तिची आई आलेली असताना आता आत्याबाई डीजेच्या जोरात कानाखाली वाजवते. तर डीजेला बाजूला करून मंजूच्या आईचा हात असा वाकवते आणि म्हणते, काय ग सुनंदे, तुला काय गरज होती पोलीस स्टेशनात जायची, तू काय चुगल्या चालवल्या पोलिसांजवळ आमच्या, आणि असं खूप काही बोलत असते. तेवढ्यात आता पोलीस येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं, सोडा त्यांचा हात सोडा. तेव्हा आता आत्याबाई म्हणते, काय नाही, मी त्यांना असंच धरलं होतं की आपली मंजू सापडली का वगैरे, असं विचारपूस करत होती तिची. तर आता मोरे सर म्हणतात, चला बस करा आता, बंद करा हे नाटकं, बाजूला व्हा, नाटकं बंद करा आणि बसू द्या त्यांना, आधीच त्या टेन्शनमध्ये, आणि तुम्ही काय टेन्शन देताय, आणि काय हो मंजू सापडली नाही, आणि मम्मी साहेब तुम्ही इथे काय करता आहे. तेव्हा आता मम्मी साहेब तप करायला लागून जाते आणि म्हणते, ती माझी सून होती ना, ती सापडत नाही म्हणून मी इथे आली विचारायला. तेवढ्या पोलीस म्हणतात, तेवढ्या रात्री. तर मम्मी साहेब म्हणतात, हो रात्रीच आली मी, तेव्हा आता मी निघणारच होती, तोपर्यंत तुम्ही येऊन आले. तेव्हा आता मोरे सर म्हणतात की चला आता पोलीस स्टेशनामध्ये चला. तर आता मम्मी साहेब म्हणतात, का पोलीस स्टेशनमध्ये. तर म्हणे, हो मग तुम्हाला विचारपूस करायची आहे, कारण आमचे कॉन्स्टेबल मंजूची गायब झालेले आहे, त्याच्यामुळे विचारपूस करायला सगळ्यांना यावं लागेल पोलीस स्टेशनामध्ये. तेव्हा आता आत्याबाई म्हणतात की एवढ्या रात्री कोण येईल, महिलांना थोडी नाही एवढ्या रात्रीने येतात. मम्मी साहेब पण म्हणतात, हो बरोबर आहे, महिलांना एवढ्या रात्री कोणीच नेत नाही, आणि तुम्ही कसं काय एवढ्या रात्री येतात. तेव्हा आता मोरे सर म्हणतात, ठीक आहे मग मी सकाळी येतो, पण जर कधी तुम्ही इथून हल्ल्या आणि गायब झाल्या तर मग तुम्हाला पोलीस स्टेशनमध्येच टाकतो मी, आता जेलमध्ये अडकून टाकेल मी आता. तेव्हा आता आत्याबाई म्हणते, अहो आम्ही काहीच नाही केलं, आमचा काहीच हात नाही याच्यात, असं तसं बोलत असते. आत्याबाईने आतोबा खूप घाबरलेले असतात. तर आता आमरीला चांगलं वाटत असतं, कारण आमरीच्या आईचा हात आत्याबाईने वाकवलेला असतो आणि आता मांजराच्या तोंडावानी करून पोलिसांच्या पुढे हात जोडत असते. तर आता आमरी तिची मजा घेत असते. तर आता पोलीस म्हणतात, ठीक आहे आता आम्ही निघतो, पण उद्या सकाळी आम्ही नक्की येऊ बरं का अटक करायला, पण तुम्ही जर कुठे गायब झाला तर मग बघून घ्या तुमचं तुम्ही. तर आता पोलीस तिथे जातात आणि मम्मी साहेब त्यांना सोडायला जाते. तर आता सगळे पोलीस गाडीमध्ये बसतात आणि तिथून ती गाडी निघून जाते. तर आता आत्याबाई घरामध्ये एकट्या असतात आणि आतोबाई घरात असतात. तर मम्मी साहेब येतात आणि म्हणतात, गेले सगळे पोलीस. तेव्हा आता आत्याबाई म्हणते, खरंच गेले का सगळे पोलीस. तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, हो गेले. तर आता आपण नाही ना काय करायचं, आपण पळून जाऊ. तेव्हा आता
आत्याबाई म्हणते मी माझ्या सासरी गेलो असतो आपण, पण यांच्यामुळे आपल्याला घरात घेणार नाही, कारण हे यांनी भांडणं केले घरात, त्याच्यामुळे मग आम्हाला काही घरात घेणार नाही. तेव्हा आता मम्मीसाहेब म्हणतात माझा मावस भाऊ आहे ना, त्याच्या घरी जाऊ, त्याच्या घरी तिथे पोलीस येणार नाही, कारण तोही मोठा गुंड आहे, त्या ठिकाणी पोलीस येणारच नाही. तेव्हा आता ते जाण्याची तयारी करतात आणि हळूहळू जायला निघतात. तर काही गेटच्या बाहेर पोलीस शेकोटी करून बसलेले असतात. तेव्हा त्यांचं लक्ष जातं, काय हो कुठे चालले. तेव्हा आता ते म्हणतात काही नाही, आम्ही असंच फिरत होतो. तर ते पोलीसबाई म्हणते की पोलीस मॅडम म्हणतात की नाही तुम्ही मध्ये जा, तुम्ही जर कधी बाहेर आले ना तर बघा. तेव्हा आता आतोबा म्हणतो मी शेकोटी करायला आलेलो आहे, मला खूप थंडी वाजते ना, खूप थंडी पडलेली बाहेर, त्याच्यामुळे मी म्हणजे अंग शेकायला आलो आहे. तर आता पोलीस दंडा घेतात आणि आतोबाच्या म्हणजे आतोबाला मारतात. तर ते तिथून परत आता घरामध्ये जाऊन बसतात. तर आता दुसरीकडे मंजू म्हणत असते मला भूक लागली बलमा, मला भूक लागली आहे, बलमा प्लीज मला खरंच भूक लागली, दे ना मला जेवायला प्लीज, मला भूक लागली आहे. तर बलमा म्हणतो वाघमार तुम्ही खोटं खोटं बोलताय. तेव्हा आता मंजू म्हणते की नाही खरंच मला भूक लागली. आता सत्या लगेच म्हणतो की काही नाही नाटकं करताय, यांना काही भूक नाही लागली आहे. तेव्हा आता बलमा म्हणतो सत्या तू जेवला का. तेव्हा सत्या म्हणतो की काहीच बोलत नाही सत्या. तर आता मंजू मनातल्या मनात म्हणते की सत्या पण जेवलेला नसेल बहुतेक, मला दिसतंच. आता मला खरंच जेवायचं नाटक करावं लागेल, त्याशिवाय तो जेवणार नाही. तर आता मंजू नाटकं करत असते तर सत्या म्हणतो ठीक आहे मी भरवतो तुम्हाला. तर आता सत्या येतो आणि मंजूला भरवत असतो. तेव्हा आता मंजू म्हणते तू बी खाऊन घे. तेव्हा आता सत्या म्हणतो नाही मी घरून पोट भरून जेवण करून आलेलो आहे. तेव्हा आता मंजू म्हणते मग माझी शपथ घे. तेव्हा आता सत्या डोक्यावर हात ठेवणारच, पण काढून घेतो आणि तोही खायला लागून जातो. तर दोघांचं प्रेम एकमेकांकडे खूप उतू जात असतं. तर आता बलमा आणि त्याचे कार्यकर्ते पाहत असतात, तर एकाच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर बलमा म्हणतो का रे काय झालं, तू का रडतोय. तेव्हा आता तो म्हणतो माझ्या गर्लफ्रेंडला मला शपथ द्यावी लागेल, तर ती जेवणच करणार नाही. तर आता दुसरा म्हणतो हो मलाही माझ्या गर्लफ्रेंडला सांगावं लागेल की तू पण शपथ घे, नाही ती पण जेवणार नाही. तेव्हा बलमा म्हणतात जा सांगून या, तुम्ही बाहेर जा आणि सांगून या. तर बलमा म्हणतो हे खरं प्रेम असतं दोघांचं. बघा सत्या आणि मंजूच्या प्रेम खरंच आता भारी झालं आहे. बलमा खूप खुश होतो दोघांचं प्रेम पाहून. तर ते दोघं एकमेकांना खाऊ घालत असतात. तर पुढे आता आपल्याला पुढील भागात असं दिसतं की आता मंजूला सकाळ झालेली असते. तर मंजूला टूथपेस्ट आणि ब्रश पाहिजे असतो, कारण मंजू म्हणत असते की मी आंघोळ पण नाही केली, ब्रश पण नाही केला. तर सत्या तिला टूथपेस्ट आणि ब्रश आणून देतो आणि म्हणतो हे घ्या वाघमारे. तेव्हा आता मंजू म्हणते मी माझे हात बांधले, पाय बांधले, मग का मी पायाने घासू का काय दात. तेव्हा आता सत्या म्हणतो पण मी सोडणार नाही वाघमारे, तुम्हाला किती काही झालं तर मी तुमचे हात सोडणार नाही. तर सत्या म्हणतो त्यात काय झालं, मी आहे ना, मी तुमचे दात घासतो. तर आता सत्या तिची इतकी काळजी घेतो, इतकी केअर घेतो ना, तिचे छान बाहेर खुर्ची नेऊन तिचे दात घासतो, तिच्या तोंडावर पाणी मारतो, परत तिचा चेहरा नॅपकिनने छान पुसतो. खूप छान सीन दाखवलेला आहे. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.